सर, बदलापूर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केली जात होती आणि त्या आरोपींना तुम्ही अटक केली आहे. किती मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि नेमकी कशा पद्धतीने ही विक्री केली जात होती? ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी अवैध धंद्यावर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश झालेले आहेत. त्या अनुषंगाने आमचे कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी राठोड शिवाजी ढवळे साहेब यांनी आपल्या गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कान्होर गावाच्या हद्दीमध्ये 7 फार्म हाऊस या ठिकाणी अवैधरित्या गुटखा सुगंधित सुपारी याचा साठा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने एफ.डी.आयचे अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, त्याचबरोबर आमचे पोलीस पथक स्वतः ढवळे साहेब, PSI चव्हाण यांनी सदर ठिकाणी छापा घालून कारवाई केली असता त्यामध्ये हा गुटखा पॅकेजिंगचे साहित्य, मशिनरी ही मिळून आलेली आहे. यामध्ये मुख्य आरोपी आहे तो फिराज सज्जाद खान आहे. तो राज सुपारी या नावानं मार्केटमध्ये हा सुगंधित सुपारी आणि गुटख्याचा माल विकत होता. तिथं पॅकेजिंग करत होता असं आढळलेलं आहे. सध्या एकूण आपण मुद्देमाल जो रिकवर केला आहे त्यामध्ये 31,875 पाउच मिळून आलेले आहेत आणि ते गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या विरुद्ध 223/26 अन्न सुरक्षा मानांके 2006चा कलम 26(2)(1), 26(2), 27, 30, 59 आणि IPC BNS 123, 223, 274, 275 आणि 3(5) यामध्ये एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. यामध्ये अजून त्यांच्याकडे आज त्यांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे आणि त्यांची अधिक सखोल तपास करून तो माल कुठे विक्री करत होता, यापूर्वी किती प्रोडक्शन करण्यात आलं आहे, या सर्व धागेदोरे आम्ही अधिक सखोल तपास करून त्याच्या माहिती मिळून अजून इतर काही आरोपी असेल तर तेही आम्ही अटक करणार आहे. सर, पॅकेजिंग वेगळी होती आणि आतमध्ये गुटखाची विक्री या ठिकाणी पॅकेजिंग राज सुपारी या नावानं तो मार्केटमध्ये विकतोय, पण त्याच्याकडे कोणताही राज सुपारीसुद्धा तयार करण्याचा किंवा एफ.डी.आयचं कुठलं लायसन नाही आहे, परवाना नाही आहे. ते पॅकेजिंगसाठी जे हे आहे त्याचंही अद्याप तो कुठलं कागदपत्र सादर करू शकला नाही आणि त्या ठिकाणी त्यानं जे चालवलं होतं हे फार्म हाऊसवर तो करत होता. त्यामुळे हे सर्व बेकायदेशीर आहे असल्याचं प्रायमा फेसी आम्हाला आढळलेलं आहे.